हाय, हॅलो, नमस्कार. मी वैशाली आणि तुमचं स्वागत आहे वैशाली विनोद या चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी आणि त्याबरोबर बाजरीची भाकरी. हा साधा सोपा मेनू आहे आणि त्याचबरोबर सर्वांच्या आवडीचाही आहे. मस्तपैकी पातळ वांग्याची भाजी आणि त्याच्याबरोबर कालाकुस करून खाण्यासाठी बाजरीची भाकरी. आपण 5-6 वांगी घ्यायची आहेत. मस्तपैकी कोवळी कोवळी वांगी घ्यायची आहेत. ती चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. नंतर त्याच्यावरचे सगळे जे काटे आहेत ते काटे काढायचे आणि वांग्याच्या मध्ये 4 काप करायचे वांग्याचे. आणि काप करताना त्याला नीट लक्ष द्यायचं, कारण आतमध्ये किडे असतात, त्याच्यामुळे तेवढं लक्ष देऊन करायचं. आणि नंतर वांगं चिरल्यानंतर पहिल्यांदा पाण्यात ठेवायचं. पाण्याशिवाय वांगं बाजूला ठेवायचं नाही. वांगं चिरलं की पहिल्यांदा ते पाण्यात ठेवायचं. अशा प्रकारे आपण सगळी वांगी चिरून घ्यायची आहेत आणि ती बाजूला ठेवायची आहेत. आपल्याला भाजीसाठी वाटण लागणार आहे आलं, लसूण, खोबरं, 1 चमचा धने आणि तीळ आणि अर्धा चमचा आपल्याला जिरं लागणार आहे. पहिल्यांदा आपण कढई घेतली. मी स्टीलची कढई घेतली आहे. तुम्हाला तुमच्याकडे असेल ती तुम्ही घ्या. त्यामध्ये मी आधी आलं, लसूण आणि खोबरं टाकलं आहे, कारण पहिल्यांदा हे भाजायला जरा वेळ लागेल, त्याच्यामुळे पहिल्यांदा हे टाकलं आहे. थोडंसं तेल टाकून हे छानपैकी भाजून खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. थोडा वेळ लागेल, पण थोडं तेल टाकल्यामुळे लवकर भाजलं जातं, त्याच्यामुळं तेल टाकायचं अगदी थोडंसं आणि छानपैकी ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपण धने टाकायचे, जिरे टाकायचे आणि शेवटी तीळ घालायचे. धने पण चांगले परतून घ्यायचे आणि नंतर तीळ घातल्यानंतर अगदी थोडंसं परतल्यानंतर मसाला वाटायला काढून घ्यायचा आहे आपल्याला, नाहीतर तीळ लगेच करपतात. मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरला एकदम कमीत कमी पाणी घालून हे वाटण वाटून घ्यायचं आहे. आपल्याला फोडणीसाठी कांदा लागणार आहे. मी 2 कांदे घेतलेत. ते लहान आकारात चिरायचे आहेत. आपल्याला कांदा चिरताना कायम लक्षात ठेवायचं की कांद्याची साल काढल्यानंतर त्याच्यावरती एक ब्लॅक कलरची लेयर येत असते. ती लेयर जर दिसली कांद्यावरती तर पहिल्यांदा कांदा धुवून घ्यायचा, हात धुवून घ्यायचा, सुरी धुवून घ्यायची. आणि कांद्याचं वरती ते देठ असतो, त्या देठाच्या तिथं व्हाईट कलरचं असतं, तेही काढायचं, कारण आपल्या डोळ्यात कांदा चिरताना पाणी येतं. ते देठाचा तो भाग काढला की व्हाईट भाग काढला की मग डोळ्यात पाणी येत नाही. मी असंच करते. आणि कांदे धुवून मस्तपैकी छोट्या आकारात, लहान आकारात कांदा चिरून घ्यायचा आहे, कारण आमच्या घरात लहान मुलं असल्यामुळं त्यांना कांदा आला की मग ते भाजी खात नाहीत. त्यामुळं घरात मुलं असतील, काही मुलं खात नाहीत, काहींना आवडत नाही. त्या प्रकारे कांदा चिरून घ्यायचा आहे. आपल्याला प्रत्येक फोडणीला कांदा लागतोच, तशा प्रकारे कांदा चिरायचा आहे. ही भाजी आपण जी करणार आहोत वांग्याची, ही एकदम पातळ भाजी होणार आहे, कारण आपल्याला बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी आपल्याला कुस्करून खाता येईल अशी. कधी होतं ना की आपण वांग्याची भाजी करायला लागलं की तेल वांगं करतो किंवा भरलेलं वांगं करतो. ह्या भाज्या अशा एकदम घट्टसर असतात. ह्याला चपाती बरोबरच आपण टेकून खातो. पण कधी असं ना, पातळ रस्सा भाजी जर करायची झाली वांग्याची तर ते भाकरीबरोबर कुस्करून खाण्यासाठी हा रस्सा भाजी करणार आहे. आपण टोमॅटो घेतला एक, तोही लहान आकारात चिरून घेतला आहे. कोथिंबीर घेतली आहे, ती धुवून चिरून घेतली आहे लहान आकारात. आणि कढीपत्ता घेतला आहे. कढीपत्ता मी वाळवते, एक्स्ट्राचा येतो त्याच्यामुळे, मग तो वाळवलेला कढीपत्ता आहे तो घेतला. त्याच कढईत आपण तेल घातलं आहे 2 ते 2.5 चमचे. त्याच्यात घातलं आहे मी मोहरी तडतडेपर्यंत तडतडली एकदा की मग त्यात जिरं घालायचं. त्यानंतर कढीपत्ता घातला आहे आणि आपण जो चिरला आहे कांदा तो त्यात घालायचा. कांदा शिजायला किंवा फ्राय व्हायला जरा वेळ लागतो. मग कांदा परतता त्यात अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं. अशाने कांदा लवकर परतला जातो. चिमूटभर मीठ घातल्यामुळं कांदा लवकर मऊ होतो, त्याच्यामुळे घालायचं. पण नंतर मीठ घालताना बेताने घालायचं. हे चिमूटभर घातलेलं मीठ लक्षात ठेवायचं, नाहीतर मग जजमेंट चुकतं नंतर. आणि त्यानंतर आपण थोडंसं हिंग घालायचं आहे.
ते पण परतून घ्यायचं. छानपैकी परतून त्यामध्ये आता आपण टोमॅटो घातला आहे. टोमॅटो ही मऊ होईपर्यंत परतायचा आहे. टोमॅटो मऊ झाला की मग बाकीच्या गोष्टी घालायच्या. टोमॅटो मऊ होत नसेल होत किंवा लवकर आवरायचं असेल तर वरती थोडा वेळ एखादा 10-20 सेकंद वरती झाकण ठेवायचं. मग ते लवकर वाफेवरती शिजतो. हलवून घ्यायचं आहे छानपैकी. नंतर आपण जे वाटण तयार केलं आहे ते वाटण घालायचं, त्या फोडणीमध्ये घालायचं आहे आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. ते वाटण कच्चं राहिलं नाही पाहिजे, नंतर भाजी खाताना मग तो सगळ्या मसाल्यांचा असा कच्चट वास येतो, नाही छान लागत. वाटणाला असं साईड त्याला चांगलं परतत राहायचं आहे, परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये टाकायची आपण हळद आणि मी लाल तिखट टाकलं आहे, घरचा मसाला नाही टाकला कारण घरचा मसाला जरा आमचा तिखट आहे, मग मुलं खात नाहीत जास्त तिखट. मग आता ही सगळ्यांसाठीच भाजी करायची, त्याच्यामुळं मी आपलं लाल तिखट टाकलं, जे कमी तिखट असतं ते टाकलं आहे. त्याच्यामध्ये आपण चॉपिंग केलेली अर्धी कोथिंबीर घातली आहे मी आणि हा सब्जी मसाला घातला आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे. मसाला पण त्या मसाल्याबरोबर आपलं लाल तिखट, दुसरा मसाला घातलेला पण आपल्या मसाला वाटणाबरोबर परतला गेला पाहिजे. त्यामध्ये आपण चिरलेली वांगी घालायची आहेत. वांग्याला डाग पडेपर्यंत परतत राहायचं आहे, वांगं. अशा प्रकारे वांगं परतायचं. नंतर आपण जे वाटण वाटलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यातच पाणी घेऊन, म्हणजे सगळा मसाला वाया जाणार नाही मसाला. मग आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं, पण एवढा थिकनेस नाही ठेवायचा आहे कारण आपल्याला रस्सा भाजी करायची आहे, काला कुस्करून खायची आहे, चुरा करून खायची आहे. त्याच्यामुळं आपल्याला आणखीन पाणी ओतावं लागणार आहे. जर तुम्हाला घट्ट जर अशी खायची असेल तर तुम्ही पाणी कमी ओतू शकता, पण आता सध्या आपण पातळ भाजी, रस्सा भाजी करतो आहे त्याच्यामुळं जास्त पाणी ओतणार आहे. मी एकदम पातळ रस्सा करणार आहे. आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं आहे आपण, कारण वांगं शिजण्यासाठी सुद्धा आपल्याला पाणी लागणार आहे, जास्त वेळ लागणार आहे, मग पाणी आटू शकतं. त्यानंतर त्यात मीठ घातले पाण्याच्या अंदाजानुसार आणि नंतर ह्यातच उकळी फुटेपर्यंत 5-10 मिनटं ठेवायचं आहे आपल्याला असं. त्याच्यावरनं मी थोडीशी कसुरी मेथी घातली आहे. माझ्याकडे आहे, नसेल तरी चालेल असं काही नाही, कारण आपण कोथिंबीर घातली आहे, होती माझ्याकडे त्यामुळे मी घातली. आता उकळी फुटायला लागली आहे त्याला. उकळी आली की थोडंसं ढवळायचं कारण आणि गॅस पहिल्यांदा कमी करायचा, कारण उकळी यायला लागली की भाजी उतू जाण्याची शक्यता असते, कारण आपण फुल गॅस ठेवलेला असतो. त्यामध्ये 2 चमचेच कूट टाकलं आहे मी, कारण आपल्याला घट्ट भाजी नाही करायची. ऑलरेडी आपण यात वाटण घातलेलं आहे. 2 चमचे घातलं आहे मी कूट, शेंगदाण्याचं कूट. आणि आता थोडं गॅस कमी त्याच्यात मी कोथिंबीर घातली आहे, राहिलेली कोथिंबीर घातली आहे सगळी, कारण मी मसाला आधी फोडणीत मसाला परतताना पण घालते आणि नंतर पण घालते. छानपैकी आपण त्याच्यावरती झाकण ठेवून वांगं शिजेपर्यंत झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. वांगं कधीच खूप शिजवायचं, कधीच वांगं जास्त शिजवायचं नाही, नाहीतर वांग्याची चवच छान लागत नाही. असं थोडंसं, आता कसं सांगणार, कडक राहिलं पाहिजे किंवा अगदी सहज असं घेतलं की असं मेल्ट झालं नाही पाहिजे कधी वांगं. अशा फोडी दिसल्या पाहिजे त्याच्या आणि शिजलेलं पण दिसायला पाहिजे. अशा प्रकारे आपली वांग्याची रेसिपी झाली आहे. रस्सा वांगा झाला आहे आपलं. आता आपण करायला घेणार आहोत बाजरीची भाकरी. आमच्या घरात बाजरी पण खाल्ली जाते आणि ज्वारी पण खाल्ली जाते. मग आज आपण बाजरीची भाकरी घेणार आहोत करायला.
2 ते 3 भाकरी करायच्यात आपल्याला. त्यासाठी मी पीठ घेतलं आहे. मुठीने घ्यायचं आपल्या हाताने अंदाजे. 2 ते 3 मुठी अशा मोठ्या घ्यायच्या, ओपन मूठ. आणि थोडं थोडं पाणी घेऊन भाकरी मळून घ्यायची. भाकरीचं पीठ मळून घ्यायचं. असं चांगल्या प्रकारे त्याला जरा जोर देऊन मळायचं. तसं पीठ ह्या बाजरीच्या भाकरीला पीठ जास्त जोर द्यावा नाही लागत, पण जेवढं जास्त मळता येईल ना तेवढं जास्त मळायचं बाजरीच्या भाकरीचं पीठ. कारण जेवढं जास्त मळेल तेवढी भाकरी मऊ येते, तुटत नाही. अशा प्रकारे मळायचे. काही जण गरम पाणी करून पण घालतात. मी असंच घालते. किंवा काही ठिकाणी मीठही घातलं जातं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जसं करत असाल त्यानुसार तुम्ही करू शकता. छानपैकी भाकरी बनवायची गोल. आणि कोणाला भाकरी येत नसेल, सर्वांना येतच असेल, पण कोणाला जर भाकरी येत नसेल तर टेन्शन घ्यायचं नाही. भाकरी ही आज वाटलं आणि उद्या आली अशी गोष्ट नाही. चपाती एक परीने आपण पहिल्यांदा घेतली बनवायला आणि आली, निदान कुठल्या नकाशात तरी येऊ शकते चपाती. पण भाकरीचं तसं होत नाही. भाकरी बनवताना कायम लक्षात ठेवायचं, पीठ जास्त मळायचं. जास्त क्वांटिटीमध्ये नव्हे, हाताने जास्त मळायचं त्याला. आणि भाकरी ही दररोज प्रॅक्टिसनी येते. गोल किंवा साईडला कडा तुटतात. मला पण परफेक्ट येत नाही भाकरी, माझ्या आईसारखी येत नाही, पण माझं दररोजच्या प्रॅक्टिसनी कुणी खाऊ शकतं अशा पद्धतीने भाकरी करू शकते मी. त्याच्यामुळे भाकरी करताना टेन्शन घ्यायचं नाही. येईल तशी खाण्यालायक भाकरी करायची. पण पहिल्याच खेपेत भाकरी जमल असं नाही. एखादी असते सुगरण, तिला जमते, पण जी सुगरण नसेल तिला मी सांगते. अशा प्रकारे मी पहिली भाकरी बनवली आहे, ती ठेवली आहे. आता दुसरी भाकरी बनवायला घेतली. अशा आलटून पलटून पहिल्यांदा पाणी लावायचं, आलटून पलटून नीट बघायचं. चांगल्या प्रकारे खालून मागच्या साईडनं चांगली भाजली गेली पाहिजे, नाही तर कच्ची राहते भाकरी. ती बघत चांगल्या प्रकारे आणि अशा प्रकारे भाजते मी. भाकरी भाजताना लक्ष द्यायचं, कारण भाकरीची वाफ अचानक कुठूनही बाहेर निघते, मग ते हाताला भाजू शकतं. कारण असं झालं आहे बऱ्याच वेळा माझं. त्याच्यामुळे भाकरी भाजताना कधी पण लक्षात ठेवायचं. भाकरी एका कडेने वाफ ॲटोमॅटिक येऊ शकते. बघा किती सुंदर झाली भाकरी. अशी भाकरी प्रॅक्टिसने येते. हळूहळू प्रॅक्टिस, दररोज प्रॅक्टिस केली की नाही, दररोज 1-2 भाकरी टाकली की येते. वांग्याची रस्सा भाजी आणि बाजरीची भाकरी याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हसत राहा, आनंदी राहा. थँक्यू.